नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या थोडक्यात पण महत्त्वाचे या भागामध्ये आपण जो तवा आहे तो नॉनस्टिक कसा करता येईल यावरती बोलणार आहोत। तर बऱ्याचदा काय होतं की आपल्याकडे नॉनस्टिकचा तवा असतो, पण तो जर जुना झाला असेल तर त्याची लेयर आणि त्याचा जो नॉनस्टिक पणा जो असतो तो कमी होत जातो आणि त्यावरती डोसा चिकटायला सुरुवात होते। तर अशा वेळी काय करायचं, तर सर्वात प्रथम त्यावरती तुम्हाला अलगद पाणी थोडंसं चारी बाजूने फिरवून घ्यायचंय। पाणी हे कडेनही टाकून घ्यायचंय, कारण जनरली डोसा जेव्हा चिटकतो तो किनारीला जास्त प्रमाणात चिकटत असतो। त्यामुळे पाणी टाकून तुम्हाला टेम्परेचर चेक करायचंय आणि शिक्का जोरात न मारता अलगद पाणी सोडून तुम्हाला पुसायचंय। त्यानं काय होतं, तुमचा तवा हा लवकर खराब होणार नाही। त्यानंतर तुम्हाला थोडंसं तेल चारी बाजूला लावून घ्यायचंय आणि पसरवायचं आणि पुन्हा एकदा तुम्हाला थोडासा पाण्याचा 2 ते 4 थेंब त्यावर टाकायचे आणि रुमालानं व्यवस्थित असा तवा पुसून घ्यायचा आहे। यानं तवा अतिशय असा स्मूथ आणि नॉनस्टिक होतो। आता दुसरी ट्रिक काय, तर जेव्हा तुम्ही यावरती बॅटर टाकता, पसरवता, तर ते तुम्हाला थोडंसं व्यवस्थित पसरून घ्यायचंय आणि बॅटर पसरवताना तुम्हाला तवा हा व्यवस्थित गरम असल्याची खात्री करून घ्यायची आहे। तव्याला जर टेम्परेचर व्यवस्थित मिळालं नाही तरीही डोसा चिकटण्याची शक्यता या ठिकाणी वाढते। त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही हे बॅटर असं पसरवाल तेव्हा शक्यतो गॅसची फ्लेम ही थोडीशी मोठी टू मीडियम अशीच ठेवायची आपल्याला। कमी फ्लेमवर जेव्हा पहिल्यांदा बॅटर पसरवतो तेव्हा आपल्याला डोसा करायचा नाही। त्यानंतर थोडा 1-2 सेकंदानंतर तुम्हाला डोशाच्या चारीही बाजूनं असं तेल सोडायचं आहे। तेल सोडल्यानं त्याच्या ज्या कडा आहेत त्या थोड्याशा मोकळ्या होतात आणि डोसा निघून यायला आपल्याला मदत होते। आणि यामध्ये तिसरी टिप आता अशी आहे की तुम्ही काय करायचंय, डोसा थोडासा आपल्याला वाटलं की बाबा थोडासा होत आलाय, तो थोडा व्यवस्थित व्हायला लागलाय, तर किनारीनं उन्हातल्यानं डोशाच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्यात आणि नंतरच तो आपल्याला पलटून घ्यायचा आहे। तर आता हा पलटून झाल्यानंतर तुम्ही गॅस मीडियम फ्लेमवर ठेवू शकता किंवा कमी फ्लेमवरही ठेवू शकता। तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीनं जर तुम्ही डोसा केलात तर तो चिकटणार नाही आणि काही व्यवस्थितही तो होईल। तर आजची जे टिप आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या सिंपल सुखदा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी पाहण्यासाठी आपलं चॅनल कंटिन्यू पाहत रहा। धन्यवाद।